दिवसापासून पावसाळ्यात कुठेतरी जायची इच्छा होती, पण सुट्ट्या मिळत नाही, त्यामुळे आपण पुण्या मुंबईकडे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे असंच एक ठिकाण जे मी रीलवर बघून बघून जायचं ठरवलं. सो त्यासाठी आम्ही निघालो आणि लोकमान्य नगर, YCC कॉलेज हे सगळं पार करून, हिंगणा पार करून आम्ही त्या जागी जायला निघालो होतो. हिंगण्याजवळ माझं अंडर ग्रॅज्युएटचं कॉलेज होतं, तेव्हा पण मी या ठिकाणाबद्दल इतक्या वेळा ऐकलं होतं, पण आम्ही कधी गेलोच नाही. कारण आपल्या जवळच्या जागांना आपण हलक्यात घेतो की आपल्याकडे काहीच फिरायला नाही आहे, पण आहे आपल्याकडे नागपुराच्या आजूबाजूला खूप सारं फिरायला आहे. नुकताच पाऊस पडून गेला होता. आम्ही रेनकोट वगैरे सगळं, छत्री सगळं घेतलं होतं, पण पाऊस पडून गेला, त्यामुळे इतकं थंड वातावरण होतं आणि दोन्ही साईडला झाडं बघून खूप मस्त वाटत होतं. तर आज मी चालले आहे नागपूर जवळच्या झिलपी लेक इथे. खूप रील्स बघितले, खूप मेम पण झाले त्याच्यावर की कोणी राहिलं नाही ना झिलपी लेकला यायचं, पण मी राहिले होते, त्यामुळे मी व्हिजिट करायचं ठरवलं. आणि रस्ता इतका सुंदर, म्हणजे पावसाळ्यात जसं आपण एका ट्रेकवर जातो, लोक पुणे मुंबईला जातात, सेम तसंच होतं. पाणी थोडं कमी होतं, पण हा व्ह्यू खूप सुंदर होता. इतका सगळं वेदर व्ह्यू एन्जॉय करून शेवटी आम्ही पोहोचलो जिथे मला पोहोचायचं होतं. आणि पाणी बघितलं, समुद्र बघितला की मला इतकं शांत वाटतं, छान वाटतं. आणि आजूबाजूचा व्ह्यू बघा, हे असं सगळं चिखल झालं होतं कारण नुकताच पाऊस येऊन गेला होता. गर्दी तितकी नव्हती कारण की शनिवार होता, मे बी संडेला जास्ती गर्दी राहत असेल. इतकी शांत जागा, इतकी सुंदर जागा की जिथे बसून फक्त बघत राहायला आवडतं. म्हणजे महाबळेश्वर, लोणावळा, माथेरान, चिखलदरा या सगळ्या जागेवर मी गेली आहे. पण आपल्या जवळ इतकी सुंदर जागा होती हे मला माहितीच नव्हतं. कधी कधी आपण जवळच्या गोष्टी सोडून उगाच परफेक्शनच्या मागे, लोक ज्याच्या मागे धावत आहेत त्याच्या मागे जातो. आणि मी हे फक्त जागेसाठी नाही बोलत आहे, हे सगळ्याच गोष्टींसाठी आहे. खूप सारं डेव्हलपमेंट सुरू होतं, जसं झिलपी लेक कॅम्पिंग, आजूबाजूला रिसॉर्ट्स होत आहेत, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स होत आहेत. पण या लेक जवळची अजून एक सर्वात सुंदर जागा म्हणजे हे सिद्धिविनायक मंदिर. नावाप्रमाणे जर तुम्ही मुंबईच्या सिद्धिविनायकाच्या मंदिरात गेले असेल तर इथली बाप्पाची मूर्ती बघून तुम्हाला तिथली आठवण आल्याशिवाय राहणार नाही. एक गोष्ट मी आवर्जून मला सांगायला आवडेल आणि मी नोटीस केली, ती म्हणजे आजूबाजूला जेवढी चाफ्याची झाडं आहेत, जेवढे फुलं लागले आहेत, तेच फुलं बाप्पालासुद्धा अर्पण केले होते. आणि त्यातलं एक फूल मी माझ्या डोक्यात माळलं होतं. 2-2.5 तासात आपण जाऊन येऊन थोडं एन्जॉय करून सगळं करू शकतो. खाण्यासाठी भरपूर ऑप्शन्स आहेत, त्यातली मी मॅगी ट्राय केली. सो स्टे हेल्दी, स्टे हॅपी, ट्रॅव्हल करा जिथे जमलं तिथे, जवळपास हॅपी राहा, हील व्हा. बाय.